हॅलो मित्रमंडळींनो, कसे आहात? तर सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, मेघापरींची आंघोळी झाली. आता आज आहे फ्रायडे आणि आज मी बनवते मेथी. शिल्लक आहे तर म्हटलं काय बनवावं स्वयंपाकाला, तर मी आज बनवते डाळ आणि मेथी. डाळ मेथीची आमटी बनवते आणि भाकरी आणि भात. तर आता 1-2 रील बनवून घेते आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवते. मेघाने मेथी निवडून ठेवली आहे. ती साफच होती, ऑनलाईन मागवली तेव्हा किसनकडे. थोडीशी पिवळसर पडायला लागली. त्यात मी स्वच्छ धुते, चिरते आणि मुगाच्या डाळीमध्ये ह्याला शिजून घेते 3 ते 4 शिट्ट्या टाकून, हळद आणि मीठ टाकून. ठीक आहे. आणि भाकरी आणि भात. हे बघा मित्रांनो, आता मी डाळ धुवून घेतली स्वच्छ मुगाची. 1 वाटीभर डाळ आहे आणि आता ही 1 गड्डी मेथीची आहे. तर ह्याला मी स्वच्छ धुवून घेतले. आता ह्याला बारीक तुकडे करते आणि ह्याला टाकते याच्यामध्ये आणि हळद आणि मीठ टाकून 4 शिट्ट्या काढून घेते. ठीक आहे. तर याला थोडंसं बारीक करते, चिरते, नाही तर मग उभ्या अख्ख्या राहतील. खडा मीठ आहे, नंतर परत टाकायचंच आपल्याला, पण आता थोडंसं. आता याच्या 4 शिट्ट्या काढून घेते मी. ठीक आहे. कुकरला लावून रोज सगळं चुकेल पण स्वयंपाक करणं चुकणार नाही, कारण हा खायला लागणारच जेवायला. आता याच्या 4 शिट्ट्या काढून घेते आणि कांदा आणि टोमॅटो चिरून घेते आणि तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. ठीक आहे. आता मेघापरी बसलेत, आराम करतात. लकी बाहेर बसलाय, मांजर खेळतात. ढग आले पण पाऊस काय यायला तयार नाही. पाऊस काय येणार नाही, कधी येणार माहीत नाही. इतकं गरम होतंय की सांगायला नाही. हॅलो मित्रमंडळींनो, आता डाळ शिजलेली आहे तर मी फोडणी देते. भात पण झालेला आहे. डाळ आता 4 शिट्ट्या काढून घेतल्या मी. डाळ शिजवलेली आहे. आता मुलींना काही भाकर खायची नाही आज आहे, तर मग मी काय करते, फक्त डाळ मेथी आणि भात केला इंद्रायणी राईस, बासमती तुकडा. तर मेघाला चिरायला सांगितलं की टोमॅटो, 1 कांदा, 2 मिरच्या आणि थोडंसं लसूण. टेचून पण करू शकता. भात झालेला आहे. तर आता मी त्याला तेल सोडते. डब्बा उडून दे मेघा जरा, जिरी मोहरीचा. आता तेल सोडते मी त्याच्यामध्ये. हिंगाचं पण उडतं. आता कांदा टाकते. कांद्याला असं गोल्डन फ्राय करून घ्यायचं. खूप गरम होते, खूप म्हणजे खूप. पाऊस बिलकुल आहे ना. वातावरण झालंय पावसाचं, पण पाऊसच येत नाही बिलकुल. मुलाला पण खूप गरम होतं. आता तिची मंडेपासून शाळा चालू होणार आहे. दोघींच्या पण बसले ना, त्यांना भुका लागल्या. त्याच्यामध्ये जे केले टेचून पण टाकू शकता. मेघाने जरा कट केले, कापून.
या मिरच्या टाकून घेऊ त्याच्यामध्ये. ॲक्च्युली अर्धे अर्धे तुकडे करून टाकायचे, पण मेघाने असं केलं. मधलं कापलं आहे, पण तुकडे करायचे अर्धे मोठे. जसे आता अख्खी मिरची असेल तर 2 तुकडे करायचे मोठे, मधलं कापायचं त्याला. चव चांगली लागते त्याची. जरासं जिरं, थोडीशी मोहरी. मुलींना आवडत नाही त्यामुळे जास्त नाही टाकायची. आता थोडंसं हिंग टाकते मी. हिंग तडका देतानाच टाकायचं म्हणजे वास येत नाही हिंगाचा जास्त. जरा वास वेगळा आला ना थोडासा कच्चा वास तर मग मुलं खातील. टोमॅटो टाकते कट केलेले. आता मी टाकते हळद, धने जिरीची पावडर थोडीशी, छोटा एक चम्मच धने जिरीची पावडर टाकते. आता टाकते मी मसाला. तुम्ही फक्त हिरव्या मिरची पण करू शकता, पिवळी डाळ. मी जरा अशी आमटी करते. तुम्ही शेवगा टाका तरी चालेल. शेवगा शिजवून शेवगाची आमटी केल्यावर शेवगा पण टाकू शकता. तोंडली पण टाकू शकता, त्याच्यात छान होतं. तोंडली, पालक, मुळ्याची भाजी पण टाकू शकता, पालक, मेथी काही टाकू शकता. शेवगा टाकू शकता शिजवून, शेवग्याच्या पाण्याचा तो. जर आपण शेवग्याची आमटी करतो. आता मी टाकते जरासा सांबार मसाला. लक्कीचा सांबार मसाला आहे, तुमच्याकडे कुठला असेल तो टाका थोडासा सांबार मसाला. त्याने कशी टेस्ट येते चांगली वरणाला. 1 चमच्यावर सांबार मसाला टाकला मी. तुम्हाला जास्त असं सांबारसारखं खायचं असं आवडत तर अजून टाकू शकतो. त्या सांबार मसाला सगळं टाकलेला असतं त्यामुळे टेस्ट लागते जरा. मुलं तिखट खातात सो अजून थोडासा मसाला टाकते मी. आता ही जी डाळ आहे ही याच्यात मी सगळी टाकून घेते. ठीक आहे. मसाला जळण्याच्या आधी आता मी हे सगळं कुकरचं ओतून. भोपळा सुद्धा शिजून टाकू शकता. भोपळा याच्यामध्ये भोपळा शिजून तुकडे करून शिजवायला टाकू शकतो. ठीक आहे, छान होतं. मी आता मेथी डाळ केली आहे. भोपळा पण मी काय असेल ते सगळं टाकते याच्यामध्ये, जे असेल ते. बटाटा सोडून वांगं पण टाकू शकता, छान लागतं. वांगं चिरून ज्याला आवडतं त्याला. तर आता थोडंसं उकळी उद्या मी घट्ट केले जरासं, तुम्ही पातळी करू शकता. त्या जाऊन थोडंसं पाणी टाकणार आहे मी. दरवेळेस तुम्हाला व्हिडिओ टाकताना मी काय ना काय विसरते. काल तमालपत्र विसरलेले, आज मी कढीपत्ता विसरले. तर जेव्हा तुम्ही कांदा वगैरे परतता त्याच्यानंतर कढीपत्ता पण टाकायचा, लसूण टाकल्यानंतर. तर आता मी वरण टाकते. आणि त्याचा कवळा दांडका असतो ना, तो पण टाकला तरी चालतो, फोल्ड करून गोल करून ना, त्याने पण चव येते. याच्यावर मग तुम्ही गार्निशला थोडं कोथिंबीर नाही तर कस्तुरी मेथी थोडंसं कुस करून टाकू शकता. कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर. आता माझ्याकडे दोन्ही नाही, मी आता ऑलरेडी मेथी टाकली तो इट्स ओके, नसलं तरी चालतं. तर आता चांगली उकळी येऊ देते याला मी. स्वादानुसार नमक टाकते आणि प्लेट सर्व करते. थोडंसं मीठ कमी. तर झालं मित्रांनो माझं
आमटी भात करून झालं आहे. शिजते आता जरा उकळी आली की मग मुलांना जेवण वाढते. मी थंड थंड ताक पिते जरासं आणि ताट वाढताना दाखवते. कॅटी बघा माझ्याकडे, तिला वाटते काय देते मला, काय देऊ तिला आता मी. दूध पिले, काल चिकन रात्रीचं खातात 1-2 पीस, त्यांच्यासाठी आणून ठेवते मी 1 किलो चिकन. छोटे छोटे पीस करून देते यांच्या पिल्लांना. आईला 5 पिल्लं झाले. जेवण केलं की तिला वाटतं मला पण काहीतरी देणार. डाळ भात ते खात नाही ना तसलं काही. ती कढईला खाली डाळ चिकटते मुगाची, कुठली असली तरी, त्यामुळे जरा हलवत राहावं लागतं. ह्याच्यात तुम्ही जरासा खोबऱ्याचा किस पण टाकू शकता, खूप छान होतं. ओल्या नारळाचा किस थोडासा, नाहीतर सुक्या नारळाचा थोडंसं वाटून त्याची पेस्ट करून थोडीशी, 1 चम्मच 2 चम्मच, जास्त नाही. छान होतं आमटी. हे बघा मित्रमंडळीनो, झालं आता मुलीला जेवण वाढते. मेगा फॅन वाढव ना. परत ऊन पडलं ना, काय सावलीच आहे. उचल ना त्याला, घे. आज काय काकडी नाही आहे. घे, पकड, धर. मेघा ताकाची पिशवी घे ना. मी आईच्या श्राद्धाला मुळा आणला होता, तर मला आवडतो मुळा डाळ भातावर खायला. मी तर कापते आणि खाते. त्यांना दिले, वाढले, मुली जेवते. हे बघा मित्रांनो, मी घेतले मित्रमैत्रिणींनो ताक घेतलं जरासं. तसं डाळ भातावर ताक खात नाही, पण मला खूप गरम होते. आणि त्या दिवशी आईच्या श्राद्धाला मुळा आणलेला ना, तो खाते मी. अर्धा ठेवला, अर्धा यांना तर काय आवडत नाही. कसं झालं डाळ भात? मस्त झाली डाळ. याच्यात पालक पण टाकू शकता, कुठल्याही भाज्या टाकू शकता, हरकत नाही. शेपू, फक्त शेपू गरम असते, थोडी टाकायची. आळूची पानं पण टाकू शकता ज्यांना आवडतात. आळूचं फतफत म्हणतो मग त्याला आपण. पण त्यात तुरीची डाळ टाकायची, मुंगीची डाळ. शेंगदाण्याचं कूट मस्त होतं. मुळा खूप दिवसांनी खाल्ला मी. ठीक आहे गाईस, तर मी खाना जेवून घेते आणि बाहेरचा तुम्हाला दाखवायचा थोडासा नजारा दाखवते. आता बघू, ढग आले, पाऊस आला तर बघू, दाखवते तुम्हाला. आता जेवून घेते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.